नमस्कार वायटी फॅमिली। आज आपण शिळ्या राहिलेल्या दोन पदार्थांपासून डाळ थेपला, पार्सल चीज पनीर भुर्जी परोठा तसेच डाळ थेपला सुद्धा बनवणार आहोत। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात। तर पहा, एका भांड्यामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ, चवीसाठी मीठ, धने जिरे बडीशेपची पावडर, कसुरी मेथी ॲड करायची आहे आणि डाळ मुगाचं जे वरण आहे हे डाळ मुगाचं वरण ह्या पिठामध्ये ॲड करायचं आहे। 1 वाटी हे डाळ मुगाचं वरण आहे आणि 1.5 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्याच्यातच आपल्याला छान असं हे डाळ थेपल्याचं पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश घ्यायचा नाही, पाणी अजिबात घालायचं नाही। पहा, पूर्णपणे ह्या डाळ मुगाच्या वरणामध्येच हे थेपल्याचं पीठ मळून घेतलेलं आहे। पहा, अशा पद्धतीने आपलं हे डाळ थेपल्याचं पीठ मळून झालेलं आहे। आता हे डाळ थेपल्याचं पीठ 20 मिनिटं असं टिंबून ठेवलेलं आहे। 20 मिनिटं ह्या डाळ थेपल्याच्या पिठाला टिंबून ठेवल्याच्या नंतर आता आपण डाळ थेपल्याच्या पिठाचा एक उंडा घ्यायचा आहे। तो पिठामध्ये छान असा गव्हाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि अशा पद्धतीने पोलपाटवरती लाटण्याने हा थेपला लाटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा डाळ थेपला लाटून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आता चीज स्लाइस ठेवायचा आहे मधोमध। चीज स्लाइस मधोमध ठेवल्याच्या नंतर ह्या चीज स्लाइसवरती जी राहिलेली शिळी पनीर भुर्जीची भाजी आहे, ही व्हेज पनीर भुर्जीची भाजी ह्या चीज स्लाइसवरती अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि पार्सल टाईप हा थेपला बंद करून घ्यायचा आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील तर अशाच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपीसाठी आपले यूट्यूब चॅनल @डिरेक्ट मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर पहा, अशा पद्धतीने आपण हा डाळ पार्सल थेपला पनीर भुर्जी परोठा स्टफ केलेला आहे। आता हा आपण दोन्ही बाजूनी छान असं पीठ ह्याच्यावरती भुरभुरायचं आहे आणि चौकोनी असा हा लाटून घ्यायचा आहे। पहा वायटी फॅमिली, अशा पद्धतीने आपला हा डाळ थेपला पार्सल चीज पनीर भुर्जी परोठा आपला हा लाटून झालेला आहे। आता जेवढं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते एक्स्ट्राचं पीठ आपण काढून टाकायचं आहे। एकीकडे गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे। तवा छान असा तापलेला आहे। आता ह्या तव्याला छान असं सगळीकडनं तूप पसरवायचं आहे आणि दोन्ही साईडनी हा डाळ थेपला पार्सल चीज पनीर भुर्जी परोठा खमंग असा दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने दोन्ही साईडनी आपण हा डाळ थेपला पार्सल चीज पनीर भुर्जी परोठा अशा पद्धतीने आपण खमंग भाजून घेतल्याच्या नंतर त्यावरती दोन्ही साईडनी छान असं तूप लावायचं आहे किंवा बटर असेल तर बटर लावलं तरी चालेल, तेल असेल तर तेल लावलं तरी चालेल। पहा, अशा पद्धतीने आपला हा डाळ थेपला पार्सल चीज पनीर भुर्जी परोठा आपला हा तयार झालेला आहे। आता आपण डाळ थेपला लाटायला घेत आहोत। सिंपल पद्धतीने अगदी हा आपण डाळ थेपला लाटून घेणार आहोत आणि दोन्ही साईडनी छान असा तव्यावरती खमंग भाजून घेऊन त्यावरती दोन्ही साईडनी सुंदर असं तूप लावणार आहोत। हा डाळ थेपला तुम्ही कोणत्याही लांबच्या प्रवासाला जाताना सोबत खाण्यासाठी घेऊन जाऊ शकता। पहा, अजिबात खराब होणार नाही। 4 ते 5 दिवस सहज हा डाळ थेपला राहतो। तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा। मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने डाळ मूग वरणापासून आणि राहिलेल्या पनीर भुर्जीपासून अशा पद्धतीने तुम्ही पण डाळ थेपला पार्सल चीज पनीर भुर्जी परोठा तसेच डाळ थेपला सुद्धा तुम्ही करून पहा। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते। वायटी फॅमिली, तुम्हाला जर असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @डिरेक्ट मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल।
धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद. हॅव अ गुड डे.